गोलंदाजी मार्क वरती योगेश यांना पाहू शकाल. स्ट्राईकला असेल ते अनिल म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला असेल ते विकी. 34 धावांचं आव्हान आहे. कशा प्रकारची कामगिरी होईल मैदानच्या आतमध्ये पाहूया. योगेश भोळे यांचा पहिला चेंडू. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु जेलची संधी होती आणि चेंडू पडते नो लँड मध्ये आणि एकदा पूर्ण होत असताना संघाचा श्री गणेश आहे. सूर्यकसा चेंडू होता खोलात टाकला होता परंतु सन्मान देत असताना विकी कुठेतरी हा चेंडू डॉट झाला असता. यष्ट्यांना धडक दिली असती चेंडूने परंतु सन्मान दिला विकीने. दोन चेंडू फेकलेत आतापर्यंत योगेशाने 2 धावा खर्च केल्यात. फुलटॉस चेंडू बसून मारलेला शॉट. चेंडू सी मारेशाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु कॉटन बॉलची चान असेल आणि फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना योगेश भोईर अनिल म्हात्रे यांना डगआउटच्या दिशेने परतावं लागतंय. एक तेरी तो एक मिळी असं सांगत असताना 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. चार चेंडू फेकले आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. पुढील फलंदाज आबा. ज्या आबाने कालच्या दिवसामध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली होती तोच आबा आपल्याला पाहायला मिळतो. 40+ संघामधून खेळले होते. आज उल्हासनगर पोल मधून खेळलेत. स्ट्राईकला असेल ते आबा. ओ सूर्य कसा चेंडू होता गतीमध्ये मिश्रण केला होता लेग कटर आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. सूर्य कमबॅक करत असताना योगेश आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात 8 धावा खर्च केल्यात. ओ हलक्या शासेने काढून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॉडीवरती जाऊन आदळलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ती जाऊन पोचली 8 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबाईल. पुढील गोलंदाज आपण बघू शकाल प्रसाद सुरोशे. 8 धावा झाल्या. 34 धावांचा टार्गेट आहे 26 पाहिजेत. सूर्यकाचा चेंडू होता पहिल्याच बॅटची कडा होती आणि 1 धाव एकवटली गेली. सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची कडा आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते.
करतील पिके. हो, सूर्य कसा चेंडू हाताळतोय. अजूनही सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. रन आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केले आहेत. संघाची धाव संख्या ती 10 या आकड्यावरती. अजूनही 24 धावांची गरज असेल. 15 चेंडू. हो, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु झेलची संधी असेल आणि सुरेख झेल टिपलाय. प्रणित पार्टे यांनी मॅच ठरू शकतो हा भर पावसामध्ये. अजूनही 24 धावांची गरज असेल. 14 चेंडू शिल्लक. कुठेतरी बेनिफिट मिळत असताना वरप संघाला भर पावसामध्ये गोलंदाजच्या माध्यमातून अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामध्ये. चौदा चेंडू आणि 24 धावांची गरज. सूर्य कसा चेंडू हाताळलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 26 धावांची गरज असताना सूर्य गोलंदाजी केली आहे. प्रसाद सुरेश यांनी हातावर 5 चेंडू वेगळे आणि 2च धावा खर्च केल्या आहेत. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त करून देत असताना 50-50 सामना आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही हो, सूर्य कसा फटका फाईन लेग 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अलगच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफल करते. अजूनही 12 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज असेल. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. अरे डायवी मारू नका तिकडं मैदानच्या बाहेर. उलटा चेंडू परंतु जेलची संधी असेल. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण.
सुरेख असा चेंडू होता, ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? सुरेख गोलंदाजी करत असताना देवेन यांच्या माध्यमातून. अजूनही 10 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज. सुरेख असा चेंडू फेकत असताना मैदानच्या आतमध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. शॉर्ट पिचचा चेंडू होता, जेलची संधी असेल. ओ सुरेख क्षेत्ररक्षण गेले प्रशांत यांच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी नक्कीच 6 धावा वाचवल्यात. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण होते का मैदानच्या आतमध्ये आणि 3 धावा देखील पूर्ण. परंतु क्षेत्ररक्षकाची दाद देईल काय एफर्ट्स होते, लाजवाब. पूर्णपणे आपल्याला बॉडीला बॉलावरती झोकून दिलं होतं. आठ चेंडू शिल्लक, अजून 12 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात काही शंका नाही. ओ बॅटची काढा आणि सुरेख प्रयत्न केले होते गौरव यांनी, परंतु झेल ड्रॉप होत असताना. 7 चेंडू 11 धावांची गरज. सात चेंडू आणि 11 धावांची गरज. हा चेंडू इम्पॉर्टंट असेल. चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अजूनही 5 धावांची गरज असेल. चला टॉस साठी यायचे 40+ संघ. मिहिर 11 उल्हासनगर संघ. चला टॉस साठी या. गोलंदाजी मार्ग होती राज. ओ सुरेख असा चेंडू, परंतु वाईट बॉल. ओ सुरेख चेंडू हाताळलाय. वन बाउन्स. अजून 4 धावांची गरज, 5 चेंडू शिल्लक. ओ सुरेख चेंडू हाताळलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. कुठेतरी रनआउट मिळाला असता तर 4 चेंडू 4 धावांचं समीकरण राहिलं असतं. ओ पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. चार चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज. ओ हलक्या सेशनने खेळून काढलेला आहे. 1 धावाची गरज असेल.
अजूनही 3 चेंडू शिल्लक, एक धावाची गरज असेल. कोणता संघ मेगा फायनल मध्ये धडक मारेल आणि 40+ संघाशी फाईट करेल? हो हो, अल्केश हसन डिफेन्स करत असताना ओ, आणि अशा रीतीने सामना जिंकलाय पियुष संघाने. काल देखील असा सामना जिंकून दिला, अल्केश हाताने खेळून काढलाय. चला, मॅन ऑफ द मॅच आलोक श्रीवास्तव. आलोक श्रीवास्तव मॅन ऑफ द मॅच.